संध्याकाळ झाली की नवरा दारू पिऊन घरी येतो, शिवीगाळ करतो आणि मारहाणही करतो. हा रोजचा राडा अनेक घरांमध्ये नॉर्मल म्हणून चालत आलाय. पण आता तसं होणार नाहीये, कारण भारतात नवीन कायदा आलाय की अशा दारुड्या आणि छळ करणाऱ्या नवऱ्यांना बायकोला विचारल्याशिवाय दारू प्यायला जमणार नाही. देशात लागू झालेल्या नवीन भारतीय न्याय संहितेने जुन्या ब्रिटिशकालीन IPC कायद्यांची जागा घेतली आहे. यामध्ये महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांबाबत अत्यंत संवेदनशील आणि कडक तरतुदी केल्या आहेत. यानुसार जर एखादा पती दारूच्या नशेत बायकोला मारहाण करत असेल, शिवीगाळ धमकी देत असेल, सतत टोमणे मारून मानसिक त्रास देत असेल, तर हा गंभीर गुन्हा मानला जाईल. फक्त हात उचलणंच नाही, तर रोजचा मेंटल स्ट्रेस, अपमान, भीती हे सगळं कायद्यानुसार आता छळ समजलं जाणार आहे. बायकोने दारू नको असं सांगितलं आणि तरीही नवरा दारू पिऊन घरी येऊन राडा करत असेल, तर महिला थेट पोलिसात तक्रार करू शकतात. या गुन्ह्यासाठी 3 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि दंड दोन्ही होऊ शकतात. इतकंच नाही, तर महिलेला संरक्षण, वेगळं राहण्याचा हक्क आणि पोटगीही मागता येते. कारण सरकारी आकडे सांगतायत की 40% जास्त घरगुती हिंसाचारामागे कारण आहे दारू. म्हणूनच हा कायदा दारूवर नाही, पण दारूमुळे होणाऱ्या अन्यायावर आळा घालण्यासाठी आहे. तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.